श्री गुरुचरित्र अध्याय 52. श्री गणेशाय नमः. नामधारक विनबी सिद्धासी श्री गुरु निघाले शैलयात्रेसी. पुढे कथा वर्तली केसी विस्तारेसी मद सांगावी. सिद्ध म्हणे शिष्यात्तमा काय सांगू सद्गुरु महिमा. आता वर्णनाची झाली सीमा परी गुरुभक्ती प्रेमानावरे. श्री गुरु सिद्ध झाले जावयासी श्री पर्वती यात्रा उद्देशी. हा वृत्तांत नागरिक जनासी कडला परियेसा तात्काळ. समस्त जन आले धावत नरनारी सर्व मिळाल्या बहुत. श्री गुरुसी प्रार्थिती अनेक जन श्री पर्वतासी स्वामी का जाता. आम्हासी भासते व्यक्त तुम्ही अवतार करता समाप्त. निरंतर असा आपण अव्यक्त परिजनासी सुव्यक्त दिसत होता. तुमचे चरणांचे होता दर्शन पातकांचे होत असे दहन. आता कैसे करीतील जन म्हणून लोटांगणी घाली ती. पुढे आम्हासी काय गती आम्ही तरावी कैशारीती. स्वामींचे चरण नौका होती तेने पार उतरत होतो. तुम्ही भक्तास कामधेनु परी कामना पुरवित होता बरी. म्हणून जगलो आजवरी याऊ परी आम्ही करावे. स्वामी करता गाणगापूर झाले होते वैकुंठपुर. आता दीपाविन जैसे मंदिर तैसे साचार होईल हे. तेव्हा श्री गुरु समस्त जनांप्रती हास्यवदन करुणी बोलती. तुम्ही मानू नका खंती सांगतो यथास्थित ते का. आम्ही असतो यांची ग्रामी स्नानपान करू अमरजा संगमी. गोप्य रूपे राहतो नियमी चिंता काही तुम्ही न करावी. राज्य झाले म्लेंचक्रांत आम्ही भूमंडळी विख्यात. आमुचे दर्शनास बहु येथ यवन सतत येतील पै. तेने प्रजेस होईल उपद्रव्य अदृश्य राहतो यास्तव. त्यास असे दृढ भक्तिभाव त्यास दृश्य स्वभावी होऊ. लौकिकामध्ये कळावयासी आम्ही जातो शैल पर्वतासी. चिंता न करावी मानसी ऐसे समस्तांसी संबोधिले. मठी आमुच्या ठेवितो पादुका करवितील कामनायका. अश्वस्थ वृक्ष आहिनिका तो सकडिकांचा कल्पतरू. कामना पुरविल समस्त संदेह न धरावा मनात. मनोरथ प्राप्त होती त्वरित ही आमुची मात सत्य जाण. संगमी करून या स्नान पूजनी अश्वस्थ नारायण. मग करावे पादुकांचे अर्चन मन कामना पूर्ण होतील. पादुकांची करुणी पूजा त्रिकाळ आरती करुणी ओजा. आमचे वचन यथार्थ समजा म्हणून सांगते श्री गुरु. आम्ही येथेच राहतो मठात हे वचन जावनावे निश्चित. ऐसे संबोधुनी जना अद्यंत त्वरित निघाले श्री गुरु राजपै. समागमे जे धावले जन त्यांचे करुणी समाधान. शिष्यांसहित करुणी गमन गेले निघून श्री गुरु. लोक माघारे परतले समस्त श्री गुरुचे मठासी आले. तेथे समस्तांची श्री गुरु देखले बैसले होते आसनी. सवेची पाहता झाले गुप्त जन मनी परम विस्मित. आम्ही सोडून आलो मार्गात येथे श्री गुरुनाथ देखिले. ऐसा दृष्टांत दाहुनी जनांसी आपण गेले श्रीशैलेसी. पावले पाताळ गंगेसी राहिले त्या दिवशी तेथे. श्री गुरु शिष्यांसी म्हणती मल्लिकार्जुनासी जाऊनी शीघ्रगती. पुष्पांचे आसन यथास्थिती करुणे निगुती आणावे. शिष्य धावले अतिशीघ्र पुन्हा गादी कुंद कल्हार. करवीर बकुळ चंपक मंदार पुष्पे अपार आणिली. त्या पुष्पांचे केले दिव्यासन ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन. त्यावरी श्री गुरु आपण बैसले ते क्षणी परमानंद. बहुधान्य संवत्सर माघ मास कृष्ण प्रतिपादक शुभ दिवस. बृहस्पती होता सिंह राशीस. उत्तर दिशे होता सूर्यपै. शिशिर ऋतू कुंभ संक्रमण. लग्न घटिका सुलक्षण ऐसे शुभ मुहूर्त श्री गुरु आपण प्रयाण करते झाले. आम्ही जातो आनंद स्थानासी तेथे पावलो याची खुण तुम्हासी. फुले येतील जिनसी तुम्हास तो प्रसाद. पुष्पाचे करिता पूजन तुम्हा होईल देव प्रसन्न. भक्तिभावे करावी जतन प्राणासमान मानुनी. आणिक एका युक्ती जे कोणी माझे चरित्र गाती. प्रीतीने नाम संकीर्तन करती ते मज प्रिय गमती फार. आमुचे चरित्र जो पठन करी त्यास लाभती पुरुषार्थचारी. सिद्धी सर्वही त्यांच्या द्वारी दासी परी तिष्ठतील. त्यासी नाही यमाची भय त्यास लाभे लाभनिश्चय. पुत्रपौत्रासहित अष्टैश्वर्य अनुभवोनी निर्भय पावे मुक्ती. या कारणे असू द्या विश्वास सुख पावाल बहुवस. ऐसे सांगून शिष्यास श्री गुरु तेथोनी अदृश्य झाले. शिष्य अवलोकिती गंगेत तो दृष्टी न देखती श्री गुरुनाथ. बहुत होणी चिंताक्रांत तेथे उभे तटस्थ झाले. इतुकी यात आला नावाडी तेथ तो शिष्य सांगे वृत्तांत. गंगेचे पूर्वतीरी श्री गुरुनाथ जात असता मॅप देखिले. आहे देव संन्यासी दंडधारी
कषायांबर वेष्टिले शिरे, सुवर्ण पादुका चरण माझारी काम, ती अंगावरी फाकत असे. कली काळास्तव गुप्त होऊनी, आपण असतो गाणगाबुनी, तुम्ही तत्पर असावी भजनी, ऐसे सांगा म्हणून कथी येले. प्रत्यक्ष पाहिले मार्गात, तुम्ही का झालेत चिंताक्रांत. पुष्पे येतील जडात, घेऊनी निवांत रमावे, नावाडियाने ऐसे कथी येले, त्यावरोनी शिष्य हर्षले. इतुकियात श्री गुरुप्रसाद फुले, आली प्रभात वाहत, श्री गुरुप्रसाद सुमने, काढून घेतली शिष्यवर्गात. मग परतल्या आनंदाने, श्री गुरुभ्यास मनी करीत. गुरु सांगतोय कैता, श्री गुरु गाणगापुरी असता, बहुत शिष्य होते गणिका, न आठवती ये समयी. ज्यांनी केला आश्रम स्वीकार, ते संन्यासी थोर थोर, तीर्थ हिंडावया गेले फार, कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख ते. शिष्य झाले गृहस्थ केवळ, ते बापुल्या गृही नांदत सकळ. तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ, भक्त अपरिमित तारिले. श्री जगद्गुरूच्या समागमी, 4 जण होतो आम्ही, सायन देव नंदी नरहरी मी, श्री गुरुची सेवा करीत होतो. चौघांनी घेतले पुष्पे 4, श्री गुरु प्रसाद वंदिले शिर. ही पा म्हणून पुष्पे करी, घेऊनी झळकरी दिदली. चौघांनी 4 पुष्पांसी, मस्तकी धरले भावेसी, आनंद झाला नामधारकासी, श्री गुरुप्रसाद त्यांचे दृष्टी पडला. इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने प्रसाद प्राप्ती नाम दी 85मोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.